जळगाव जिल्ह्यात तापमान 45 अंशांवर पोहोचलं आणि याचा परिणाम आता विमान सेवेवर देखील झालाय। तापमानाचा पारा जसजसा वाढतोय तसतसं हवामान कोरडं होऊन हवेचा दाब कमी होत जातो। कमी झालेला हवेचा दाब विमानांच्या उड्डाणांसाठी अडचणीचा ठरतो। त्यामुळे जळगावमध्ये विमान कंपन्यांनी प्रवासी संख्या कमी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। उष्ण हवामानामुळे हवा कोरडी होते आणि हवेचा जो काही दाब आहे जे विमान उड्डाण करण्यासाठी आवश्यक असतो तो दाब सध्या पुरेसा मिळत नाही आणि त्यामुळे खरं तर विमान कंपन्यांनी आपली प्रवासी संख्या कमी केल्याचं पाहायला मिळते। प्रवासी फेऱ्यांमध्ये देखील प्रमाण कमी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ प्रवासाचा विमान सेवेच्या प्रवासाचा विचार केला तर 70 प्रवासी नेले जात असतात, मात्र सध्या हेच प्रमाण 50 ते 55 प्रवासी इतकं मर्यादित ठेवण्यात आलेलं आहे, कारण हवेचा पुरेसा दाब मिळाला नाही तर अपघात होण्याची भीती असते। विमानाला अडचणी येऊ शकतात उड्डाण करण्यात आणि प्रवासामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अनेक विमान कंपन्यांनी आता आपली प्रवासी संख्या घटवलेली आहे। केवळ प्रवासी संख्याच नव्हे तर विमानामध्ये प्रवास करताना जे काही लगेज असतं ते देखील कमी वजनाचं नेण्याच्या सूचना प्रवाशांना केलेल्या आहेत आणि ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आगामी काळामध्ये जसं वातावरण बदललं जाईल तापमानाचं प्रमाण कमी होईल आणि त्यानंतर पुन्हा हवेचा दाब वाढल्यानंतर प्रवाशां संख्येमध्ये वाढ होईल असा अंदाज विमान अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। या कारणासोबत अजून एक कारण देखील या ठिकाणी पाहायला मिळते की जळगावची जी काही धावपट्टी आहे ती जी आवश्यक तिची लांबी असायला पाहिजे ती पुरेशी नाही आणि म्हणून पण देखील हा दाब मिळण्यास अडचणी होत असल्याच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच खरं तर प्रवासी संख्येमध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।